विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला एका नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. टॉपिकचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. आता आपल्याला व्यक्तिगत उत्पन्न किंवा कौटुंबिक उत्पन्न या संकल्पना बऱ्यापैकी परिचित आहे. व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे काय, आपण 11वीला शिकलोय की एका व्यक्तीला मिळणारं उत्पन्न म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न. मग ते उत्पन्न नफा स्वरूपात असू शकेल, खंड स्वरूपात असू शकेल, व्याज स्वरूपात असू शकेल किंवा वेतन मजुरी या स्वरूपात असू शकेल. त्याला आपण म्हणतो वैयक्तिक उत्पन्न. कौटुंबिक उत्पन्न म्हणजे काय, तर कुटुंबामध्ये जेवढ्या कमवत्या व्यक्ती आहेत त्या सर्वांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज, त्याला म्हणायचं कौटुंबिक उत्पन्न. कधी कधी कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती कमवणाऱ्या असतात. मग अशा वेळेला 2 व्यक्ती कमवणाऱ्या असतील तर दोघांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज, 3 व्यक्ती कमवणाऱ्या असतील तर तिघांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज. या पद्धतीनं हे उत्पन्न काढलं जातं. आज आपल्याला विचार करायचा आहे तो म्हणजे राष्ट्राच्या उत्पन्नाचा. त्याला आपण म्हणणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न. ही स्थूल अर्थशास्त्राचा हा अभ्यास विषय आहे, कारण आपण सूक्ष्म आणि स्थूल हा फरक बघितला आहे. स्थूल मध्ये आपण काय सांगतोय की जेव्हा संपूर्ण देशाचा समग्रतेचा आपण विचार करतो तेव्हा त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये आपण राष्ट्रातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांना मिळणाऱ्या उत्पन्नाची गोळाबेरीज लक्षात घेणार असतो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना झाली. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते कशाशी संबंधित आहे, तर प्रामुख्याने उत्पादन, उपभोग, वितरण आणि चौथा घटक म्हणजे विनिमय. या 4 घटकांशी ते निगडीत आहे. हे 4 घटक कसे आहेत बघा. देशामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन होत असतं. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, आवश्यक वस्तू, सुखद गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू, चैनीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तू, तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा यांचं उत्पादन राष्ट्रामध्ये होत असतं. हे उत्पादन कशासाठी होत असतं, तर देशातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. मग हे उत्पादन होतं तेव्हा त्याचा उपभोग व्यक्ती आणि संस्था घेतात. म्हणजे उत्पादनातून जे काही आपण वस्तू आणि सेवा निर्माण करतो त्याचा उपभोग घेतला जातो. उपभोग का घेतला जातो, तर गरजा पूर्ततेसाठी घेतला जातो. त्याच्यानंतर उत्पादित झालेल्या ज्या वस्तू असतात ना त्या एका ठिकाणी निर्माण झाल्या की त्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतात. काही वस्तू त्या गावात निर्माण होतात आणि गावातच खपवल्या जातात. काही वस्तू एखाद्या ठिकाणी निर्माण होतात आणि राज्यभर त्यांची विक्री केली जाते. काही वस्तूंची देश पातळीवर विक्री केली जाते आणि काही वस्तू तर परदेशात सुद्धा विकल्या जातात. म्हणजे हे वितरणाचं कार्य जे आहे ते उत्पादनाबरोबरच चालू असतं. आणि जेव्हा जे विक्रेते आहेत, जे उत्पादक आहेत, ते ग्राहकांना आणि संस्थांना वस्तू देतात, सेवा देतात. मग ही जी देवाणघेवाण आहे तर ही देवाणघेवाण म्हणजे आपण म्हणू शकतो की ही देवाणघेवाण म्हणजे असते ते म्हणजे की आपल्याला विनिमय करणं शक्य झालेलं आहे. मग या पद्धतीनं उत्पादन, उपभोग, वितरण आणि विनिमय या 4 प्रक्रिया राष्ट्रामध्ये होत असतात. आणि या 4 प्रक्रियेमध्ये जी काही देवाणघेवाण होते पैशाच्या स्वरूपामध्ये, तर या देवाणघेवाणीचं मूल्यमापन आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करणार असतो. पुन्हा विचारात घ्या बघा. देशामध्ये उत्पादन होतं, तो उत्पादित माल वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केला जातो. वितरित केल्या गेल्यानंतर ग्राहकांमध्ये आणि त्या उत्पादकांमध्ये म्हणजे विक्रेत्यांमध्ये देवाणघेवाण होते. म्हणजे पैसे दिले जातात आणि माल घेतला जातो. म्हणजे तिथे विनिमयाची प्रक्रिया घडते. आणि ही विनिमयाची प्रक्रिया कशासाठी होते, तर उपभोग पूर्ण करण्यासाठी होते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या 4 प्रकारच्या आर्थिक क्रिया समाविष्ट असतात. मग आता हे ज्या आर्थिक क्रियांनी परिपूर्ण असलेली ही जी संकल्पना आहे
तर या संकल्पनेमध्ये नेमकं उत्पन्न कसं मोजतात हे पाहण्यापूर्वी आपल्याला याची व्याख्या अभ्यासायची आहे. तुम्ही बघा, प्रत्येक देश आपापल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजतं. कशासाठी मोजायचं हे राष्ट्रीय उत्पन्न? तर राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला विकासाबद्दलचा अंदाज बांधता येतो. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला देशातील लोकांचं सरासरी राहणीमान कसं असेल याच्याबद्दल माहिती घेता येते. थोडक्यात विकासाचं एक वस्तुनिष्ठ मोजमाप म्हणून आपण राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघतो. मग या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या जी आहे, तर ही व्याख्या आपल्या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं CSO केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ही जी संस्था आहे, तर ही संस्था भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजते. आपण 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती. या समितीचे अध्यक्ष होते प्राध्यापक महालनोबिस. हे अध्यक्ष होते महालनोबिस. याच्यामध्ये राव, गाडगीळ यासारखे तज्ञ अर्थतज्ञ जे होते, तर त्या अर्थतज्ञांचा या समितीमध्ये समावेश होता. त्यांनी जी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे, त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विशिष्ट कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं दुहेरी मूल्यांकन न होता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. पुन्हा रिपीट करते मी, विशिष्ट कालखंडात. इथे कालखंड कोणता लक्षात घ्यायचा आहे, तर एक आर्थिक वर्ष. आर्थिक वर्ष काय आहे आपलं? 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. मग विशिष्ट कालखंड झाला आपला 1 एप्रिल ते 31 मार्च. विशिष्ट कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा, देशामध्ये जे काय मूर्त आणि अमूर्त उत्पादन होत आहे, मूर्त उत्पादन म्हणजे वस्तू आणि अमूर्त उत्पादन म्हणजे सेवा. मग देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं दुहेरी मूल्यांकन न होता केलेलं मापन. दुहेरी मूल्यांकन म्हणजे काय, तर कोणतीच वस्तू दोनदा मोजली जाऊ नये. असं जर झालं ना, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा दिसताना खूप मोठा दिसेल, पण प्रत्यक्षामध्ये राहणीमान तसं नसेल, प्रत्यक्षामध्ये विकास तसा नसेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, की समजा एखाद्या 5 माणसांचं कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती कमवता आहे आणि त्या व्यक्तीचं उत्पन्न आहे 40,000 रुपये महिना. त्या व्यक्तीनं काय केलं, आपल्या मुलाला दर महिन्याला समजा 500 रुपये पॉकेट मनी दिलं. एका मुलाला 500, दुसऱ्या मुलीला 500, या पद्धतीनं दोघांना त्यांनी पॉकेट मनी दिलं. आणि बायकोला पण खर्चण्यासाठी, स्वतःचा खर्च करण्यासाठी समजा 2,000 रुपये दिले. मग आपण जर असं धरलं की बायकोचं उत्पन्न 2,000, त्या दोन्ही मुलांचं मिळून 500 अधिक 500 1,000, आणि मग त्या कुटुंबाचं उत्पन्न आपण 13,000 धरलं, तर याचा अर्थ काय झाला की प्रत्यक्षात उत्पन्न 10,000च आहे. त्या 10,000 मधूनच हे 1,000 आणि 500 दिले गेलेले आहे. मग जर आपण असं सांगितलं की कुटुंबाचं उत्पन्न 13,000 रुपये आहे, तर ते चुकीचं झालं. तो आकडा वास्तवापेक्षा मोठा आला. खरं तर कुटुंबाचं उत्पन्न काय आहे, 10,000 रुपये, 40,000 रुपये आहे. 40,000 हे कुटुंबाचं उत्पन्न जर असेल आणि या 40,000 मधून तो जर 2,000 रुपये आपल्या बायकोला देत असेल, 500 रुपये आपल्या मुलांना पॉकेट मनी देत असेल, आणि म्हणून जर आपण असं म्हटलं की त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 40 अधिक 3 43,000 आहे, असं म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. कुटुंबाचं उत्पन्न एकच माणूस कमवता आहे, त्यामुळे ते 40,000च आहे, ते काही 43,000 नाही. म्हणजे इथे काय झालं, आपण हे जे पॉकेट मनीच्या स्वरूपात दिलं जात आहे त्याचं आपण पुन्हा मूल्यांकन करून चालणार नाही. तीच गोष्ट उत्पादनाच्या बाबतीत पण आहे बघा, की समजा शेतकऱ्यांनी शेतामध्ये ऊस निर्माण केला, त्या ऊसाचं मूल्यांकन झालं 1,00,000 रुपये. समजा ऊसाचं मूल्यांकन 1,00,000 रुपये झालं. आता
त्या ऊसापासून साखर तयार करण्यात आली. तो सगळ्याच्या सगळा ऊस साखर तयार करण्यासाठी वापरला गेला. ऊसाचं रूपांतरण साखरेमध्ये होत असताना ज्या काय प्रक्रिया झाल्या त्या प्रक्रियेमुळे साखरेचं मूल्य झालं 1,50,000 रुपये. 1,50,000, 1,50,000 रुपये. आता जर आपण म्हटलं आपल्या देशातलं ऊसाचं उत्पादन 1,00,000, साखरेचं उत्पादन 1,50,000, म्हणजे टोटल उत्पादन आपण 2,50,000 असं धरलं तर ते चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? साखरेमध्ये ऊसाचं मूल्य समाविष्ट झालेलं आहे. ते आपण दोनदा मोजता कामा नये. याला म्हणायचं की कोणत्याही वस्तूचं उत्पादन हे दोनदा मोजलं जाऊ नये. मग दुहेरी मूल्यांकन होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. मग व्याख्या काय झाली? विशिष्ट कालखंडात देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं दुहेरी मूल्यांकन होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ही व्याख्या आपल्या नियोजन समितीचे अध्यक्ष जे आहे महालनोबिस यांनी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीनं दिलेली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे ती प्राध्यापक फिशर यांची आहे. ती व्याख्या काय सांगते आपल्याला? तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की देशामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही देशामध्ये वर्षभरामध्ये ज्या वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात म्हणजे ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जातं त्या वस्तू आणि सेवांपैकी जेवढ्या वस्तू आणि सेवा विकल्या जातात तेवढ्यांचंच मूल्यांकन राष्ट्रीय उत्पन्नात करायचं. म्हणजे काय? तर आपण असं गृहीत धरूया की एका वर्षामध्ये देशामध्ये फक्त 1,00,000 रुपये मूल्यांच्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या. छोटं उदाहरण आपल्याला घ्यायचंय ते की समजेल आपल्याला. 1,00,000 रुपये मूल्याच्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या. हे झालं उत्पादन. ठीक आहे. आता याच्यातलं काय झालं? काही ज्यांनी निर्माण केल्या ना तर त्यांनी त्या सगळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या नाहीत. त्यातल्या काही घरगुती वापरासाठी ठेवल्या आणि 80,000च्या वस्तू या बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्या. म्हणजे एवढ्या वस्तूंचं वितरण त्यांनी बाजारामध्ये केलं. बाकी घरगुती वापर झाला. आणि त्यातल्या विकल्या किती गेल्या? तर 60,000 रुपयाच्या वस्तू ह्या प्रत्यक्षात विकल्या गेल्या. म्हणजे विनिमय कितीचा झाला? 60,000 रुपयांचा झाला. आता जेवढ्या विकल्या गेल्या ज्याच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झाले म्हणजे ज्याच्यामध्ये पैशाच्या स्वरूपात मोजदात आली तर तेवढंच उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणावं असं प्राध्यापक फिशर यांना म्हणायचं आहे. का बरं असं? तेवढ्याच उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न का म्हणायचं? तर त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण राहणीमान मोजतो. राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण विकासाबद्दलची भाकितं करतो. मग प्रत्यक्षात राहणीमान कशावर अवलंबून आहे? तर आपण किती वस्तूंचा आणि सेवांचा उपभोग घेतला याच्यावर अवलंबून आहे. मग जर हा उपभोग आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर नॅचरली आपण जेवढं विकलं गेलेलं आहे तेवढ्यांचाच विचार करायला पाहिजे. जे विकलंच गेलेलं नाहीये त्यांचा आपण विचार करून चालणार नाही. म्हणून फिशरचं असं म्हणणं आहे की वर्षभराच्या काळात राष्ट्रात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोजण्याऐवजी जेवढं विकलं गेलं म्हणजे जेवढ्यांचा विनिमय झाला प्रत्यक्षात खरेदी विक्री झाली तेवढ्याच उत्पन्नाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणावं. त्याच्या उलट पिगू नावाचे एक अर्थतज्ञ आहेत. त्यांनी काय सांगितलं? तर जेवढं उत्पादन झालं तेवढं न मोजता जेवढ्यांचं वितरण झालंय ते मोजावं. जेवढं बाजारामध्ये विक्रीसाठी आलेलं आहे तेवढं आपण मोजलं पाहिजे असं प्राध्यापक पिगू यांचं म्हणणं आहे. बघा वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या करत असताना वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. महालनोबिसांची व्याख्या काय सांगते की 1,00,000 रुपये उत्पादन झालं तर 1,00,000 रुपये मोजावे आणि याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणावं. पिगूची व्याख्या काय सांगते? तर 1,00,000 रुपये उत्पादन झालंय पण विक्रीसाठी किती आलंय? 80,000. मग त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे 80,000 आपण धरलं पाहिजे असं पिगूचं म्हणणं आहे. आणि फिशरचं काय म्हणणं आहे? तर विक्रीला किती आलं हा भाग महत्वाचा नाहीये. त्या वर्षामध्ये किती खपलं, कितीची खरेदी विक्री झाली? 60,000ची. मग या 60,000ला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणावं. बघा हे 3 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. महालनोबिस म्हणतात की उत्पादन मोजा,
त्याच्यानंतर पिगू म्हणतात की बाजारात किती विक्रीला आलं तेवढंच मोजा. जे घरगुती वापरासाठी त्यांनी ठेवलं, जिथे पैशाच्या स्वरूपात व्यवहारच झाले नाही, ते कशाला मोजता? आणि फिशरचं तर म्हणणं आहे की जेवढं विकलं गेलंय तेवढंच मोजा. म्हणजे एक व्याख्या उत्पादनाला भर देते, दुसरी व्याख्या जी आहे ती वितरणावर लक्ष केंद्रित करते, तर तिसरी जी व्याख्या आहे तर ती विनिमय किंवा प्रत्यक्षातला उपभोग यांचा अधिक विचार करते. हे तीन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेल्या, महालनोबिस यांनी दिलेल्या व्याख्येनुसार आपण काय करतो, तर वर्षभरातलं एकूण वस्तू आणि सेवांचं उत्पादन विचारात घेतो आणि त्या उत्पादनाचं पैशात मूल्यांकन करून मग आपण राष्ट्रीय उत्पन्न सांगतो. आता बघा, उत्पन्न ही जी संकल्पना आहे तर ती कशी आहे, प्रवाह स्वरूपातली आहे. आता प्रवाह म्हणजे काय, तर आपण 11वीला साठा आणि प्रवाह या दोन संकल्पनांचा अर्थ बघितलेला होता. आता समजा एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी किती आहे, संपत्ती किती आहे, हे आपण पैशामध्ये व्यक्त करून सांगतो की आमच्याकडे 10 लाखाची संपत्ती आहे, आमच्याकडे 2 लाखाची संपत्ती आहे, किंवा एखाद्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे असं आपण म्हणतो. हे संपत्ती किती हे सांगत असताना आपण कालखंडाचा विचार करतो का, नाही करत. पण तेच जर एखाद्याचं उत्पन्न सांगायचं असेल की अमक्या व्यक्तीला दरमहा 40,000 रुपये मिळतात, किंवा अमक्या व्यक्तीला दररोज 500 रुपये मिळतात, किंवा अमक्या व्यक्तीचा वर्षाचा नफा हा काही कोट्यावधी रुपयांमध्ये असतो, तिथे बघा आपण रोज मिळते, 1 महिन्याने मिळते, वर्षभरानंतरच मिळालेलं सांगतो आहे. म्हणजे तिथे आपण कालखंडाचा उल्लेख करतो. का बरं, तर उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे. उत्पन्न हे बदलत राहणार असतं, एक विशिष्ट कालखंड संपल्यानंतर ते परत मिळणार असतं. आता रोजंदारीवर काम करणारे जे असतील त्यांना कदाचित रोजच्या रोज मजुरी मिळते, काही लोकांना आठवड्यातून एकदा मजुरी मिळते, मग पुढच्या आठवड्यात जेवढे दिवस काम केलेलं असेल त्यानुसार त्यांना पुढच्या आठवड्यात मजुरी मिळणार. जे नोकरदार असतात, तर विशेषतः शासकीय कर्मचारी यांना महिन्यातून एकदा पगार मिळतो. जे बिझनेसमॅन असतात तर ते आपल्याला किती प्रॉफिट झालं, किती लॉस झाला याचा विचार कधी हाफ इयरली, कधी इयरली या स्वरूपामध्ये करतात. त्यामुळे उत्पन्नाची उल्लेख करत असताना आपल्याला कालावधीचा उल्लेख करावाच लागतो आणि म्हणून आपण म्हणतोय की उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे. आता उत्पन्न ही जर प्रवाह संकल्पना आहे तर नेमका ह्या पैशाचा जो व्यवहार होतो देवाणघेवाण करत असताना, तर तो कसा होतो हे स्पष्ट करण्यासाठी अर्थव्यवस्थेची वेगवेगळी क्षेत्र विचारात घेतली जातात. जर आपण फक्त 2 क्षेत्रांचा विचार केला, अर्थव्यवस्थेतल्या फक्त 2 क्षेत्रांचा जर आपण विचार केला आणि मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे कसं फिरत राहतं, कसं प्रवाह स्वरूपामध्ये कार्यरत असतं ते आपल्याला सांगता येऊ शकतं. मग 2 क्षेत्र जर घेतले तर एक असतं उपभोग संस्था किंवा उपभोग घेणारे आणि दुसरं असतं उत्पादन करणारे. फक्त हे 2 घटक आपण विचारात घेतले याचा अर्थ 2 क्षेत्रांच्या संदर्भात राष्ट्रीय उत्पन्न कसं चक्राकार गतीनं फिरतं ते आपण सांगू शकतो. जर आपण उपभोग, उत्पादन आणि त्याच्याबरोबर सरकार, कारण सरकारची भूमिका पण खूप महत्वाची असते, सरकार या 3 क्षेत्रांचा विचार केला तर या 3 क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं फिरत राहतं हे आपल्याला सांगता येईल. आणि जर आपण उपभोग, त्याच्याबरोबर उत्पादन, त्याच्याबरोबर सरकार आणि त्याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार, पण आयात निर्यातीच्या माध्यमातून पण वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण चालू असते. काही वस्तू परदेशातून आपल्या देशात येतात, काही वस्तू आपल्या देशातून परदेशात जातात. मग ही जी देवाणघेवाण चालू असते त्याचा जर आपण विचार केला तर ही 4 क्षेत्र होतात. मग आपण क्षेत्र 2 विचारात घेऊया, 3 घेऊया किंवा 4 घेऊया, कितीही क्षेत्र आपण विचारात घेतली तरी एक गोष्ट आहे की उत्पन्न जे आहे ना ते असं चक्राकार गतीनं फिरत राहतं. चक्राकार गती म्हणजे काय, तर ज्याचा आरंभ कुठे झाला नेमका आणि शेवट कुठे आहे हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही बघा, एक वर्तुळ आपण असं काढून ठेवलेलं आहे. आता हे वर्तुळ काढत असताना नेमकी सुरुवात कुठून झाली हे काढून झाल्यानंतर आपल्याला सांगणं कठीण होतं.
मग तसंच आहे, अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्र ही कशी आहेत, एकमेकांवर अवलंबून आहेत. परिणामी काय होतं, तर उत्पन्न जे आहे ते चक्राकार गतीनं फिरत राहत. आपल्याला आता 12वीला फक्त 2 क्षेत्रांच्या संदर्भात हे उत्पन्न चक्राकार गतीनं कसं फिरतं याचा अभ्यास करायचा आहे. आता ही 2 क्षेत्र जेव्हा आपण विचारात घेणार आहोत, तर एकीकडे काय असणार आहे, उपभोगाची प्रक्रिया करणारे व्यक्ती आणि कुटुंब. मग त्याला तुम्ही उपभोग संस्था म्हणा किंवा व्यक्ती आणि कुटुंब म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. व्यक्ती आणि कुटुंबे असा शब्द वापरू शकता किंवा यालाच तुम्ही उपभोग संस्था असं म्हणू शकता. दुसरा घटक आहे ते म्हणजे उत्पादन करणारे. उत्पादन करणारे सगळे, मग याच्यात लघु उद्योग, कुटीर उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग, सर्व ठिकाणी उत्पादन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. थोडंसं सारखं काढते मी दोन्ही ठिकाणी. हे झालं उत्पादनाचं क्षेत्र, याला तुम्ही उपभोग असंही म्हणू शकता. आता तुम्ही बघा, जेवढ्या व्यक्ती जन्माला येतात त्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्माला आल्यापासून किंबहुना मातेच्या उदरात असल्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत आणि या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना वस्तूंचं सेवन करावं लागतं किंवा सेवांचा उपभोग घ्यावा लागतो. बघा, आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो, म्हणजे आपण डॉक्टर किंवा नर्स यांची सेवा उपभोगतो. काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तर आपण कोर्टात जातो, मग तिथे आपण वकील आणि जज यांची सेवा उपभोगतो, राईट. आणि आपल्याला ज्या दैनंदिन गरजा आहेत, म्हणजे समजा आपल्याला अन्नधान्याची गरज आहे, वस्त्रांची गरज आहे, वाहनांची गरज आहे, मोबाईलची गरज आहे, मग यांच्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या वस्तू देखील खरेदी कराव्या लागतात. मग या वस्तू आणि सेवा ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी काय पाहिजे असतं, पैसा पाहिजे असतो. कारण आपल्याला फुकट सगळं कोणी देईल का, सगळ्याच गोष्टी आपल्याला फुकट मिळू शकतील का, तर नाही मिळू शकणार. मग आता गरजा तर पूर्ण करायच्या आहे, जन्माला आलोय तर, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा पण पाहिजे आहे. मग तो पैसा कसा मिळवला जातो, तर त्याच्यासाठी ही उपभोग संस्था म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब काय करतात, तर आपल्या मालकीचे उत्पादन घटक हे उत्पादन संस्थांना विकतात. म्हणजे पैसा मिळवायचा आहे, पैसा कशासाठी मिळवायचा आहे, तर गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळवायचा आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर हे उत्पादनाचे जे घटक आहेत, तर हे उत्पादन घटक उत्पादन संस्थांना पुरवले जातात. कोणते उत्पादन घटक आहे, आपण 11वीला शिकलो की 4 प्रमुख उत्पादन घटक आहे. एक आहे भूमी, दुसरा आहे भांडवल, तिसरा आहे श्रम आणि चौथा आहे संघटन. हे ते 4 घटक झाले. हे 4 घटकांचा गरज कोणाला असते, उत्पादन संस्थांना असते. कशासाठी असते, तर वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी. बघा, एखाद्याकडे जमीन असेल तर तो आपली जमीन दुसऱ्यांना कराराने देतो, म्हणजे भाड्याने देतो, किंवा त्या जमिनीवर तो उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. नंतर काही लोक भांडवलाचा पुरवठा करतात, म्हणजे कर्ज देण्याचं काम करतात, यंत्र पुरवण्याचं काम करतात, मशिनरी पुरवण्याचं काम करतात, म्हणजे भांडवलाचा पुरवठा करतात. काही जण काय करतात, तर स्वतःचे शारीरिक किंवा बौद्धिक श्रम पुरवतात. शिकलेले असेल तर बौद्धिक श्रम पुरवण्याकडे कल असतो, कमी शिकलेले असतील किंवा अशिक्षित असतील तर शारीरिक श्रम पुरवण्याकडे कल असतो, कारण पैसा मिळवायचा आहे त्याच्यासाठी मग श्रम करावे लागतात. किंवा काही जण काय करतात, या 3 घटकांना एकत्र करतात आणि उत्पादन कार्याला सहभागी होतात, सगळे निर्णय स्वतः घेतात, दूरदृष्टीनं योग्य ते बदल करतात, म्हणजे ते संघटन कौशल्य पुरवतात. मग या पद्धतीनं गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा पाहिजे, पैसा मिळवण्यासाठी आपल्या मालकीचे हे उत्पादन घटक जे आहे तर ते उत्पादन घटक विकले जातात. हे उत्पादन घटक विकल्यानंतर त्यांना काय मिळतं, पैसा मिळतो, राईट. हा पैसा कसा मिळतो, तर खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये हा पैसा त्यांना मिळतो. तुम्ही बघा, खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपामध्ये हा पैसा त्यांना मिळतो. बघा, जे भूमी पुरवतात त्यांना खंड मिळेल, जे श्रम पुरवतात त्यांना वेतन मिळेल, जे भांडवल पुरवतात त्यांना व्याज मिळेल,
आणि जे संघटन कौशल्य पुरवतात त्यांना काय मिळणार आहे, तर त्यांना नफा मिळणार असतो. मग हे झालं, त्यांना हा पैसा या स्वरूपात मिळतो. आता या पैशाचा वापर करून ते काय करतात, वस्तू आणि सेवा खरेदी करतात. या वस्तू आणि सेवा कोण निर्माण करतं, या उत्पादन संस्था निर्माण करतात. राईट, हे 4 घटक त्यांनी वापरले आणि त्याच्या साह्यानं त्यांनी वस्तू आणि सेवा निर्माण केल्या. हे खरेदी कोणी केल्या, उपभोग संस्थांनी, म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबांनी. काय निर्माण केलं होतं त्यांनी, वस्तू आणि सेवा निर्माण केल्या. आता या वस्तू आणि सेवा यांना मिळाल्या, फुकट मिळाल्या का, नाही. हा जो पैसा त्यांनी कमवला होता, खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात, हाच पैसा मग ते कोणाला देणार आहे, उत्पादन संस्थांना देणार आहे. कशाच्या स्वरूपात, वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या स्वरूपात. मग किमतीच्या माध्यमातून हा पैसा कोणाकडे आला, उत्पादन संस्थेकडे आला. उत्पादन संस्था काय करणार, याच पैशाचा वापर करून परत उत्पादन घटक खरेदी करणार. उत्पादन घटक खरेदी केले की हाच पैसा पुन्हा कोणाकडे येणार आहे, उपभोग संस्थेकडे येणार आहे. उपभोग संस्था काय करणार, त्याच पैशाचा वापर करून वस्तू आणि सेवा खरेदी करणार. मग या पद्धतीनं पैसा जो आहे ना, उत्पन्न जे आहे ना, ते असं चक्राकार गतीनं फिरत राहतं. कधी ते कुटुंबाकडे येतं, व्यक्ती आणि कुटुंबाकडे, वेतन व्याज खंड नफा या स्वरूपात, आणि कधी ते किमतीच्या माध्यमातून कोणाकडे जातं, उत्पादन संस्थांकडे जातं. मग या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा अविरतपणे चालू असतो. आणि हा गोलाकार स्वरूपात का दाखवला आपण, तो तसा तुम्ही चौकोनात पण दाखवू शकता, पण ॲरो असे येणार की बरोबर ते फिरत राहणार आहे. फिरत राहतंय म्हणजेच काय झालं की ते चक्राकार स्वरूपामध्ये आहे. आता जेव्हा ह्याच्यामध्ये आपण सरकारी क्षेत्र विचारात घेतलेलं नाहीये, किंवा याच्यामध्ये आपण आयात निर्यात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केलेला नाहीये, म्हणजे जेव्हा आपण 2 क्षेत्रांमध्ये हा प्रवाह दाखवतो, तेव्हा आपण असं गृहीत धरतो की अर्थव्यवस्था बंदिस्त आहे. बंदिस्त आहे म्हटल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज नाही. दुसरं गृहीतक काय धरणार आपण, की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही. मग सरकारची निर्हस्तक्षेपाची भूमिका असेल तर आपोआपच सरकारकडनं ज्या क्रिया होतात त्या क्रियांचा इथे विचार करावा लागणार नाही. मग निर्हस्तक्षेपाची सरकारची भूमिका आणि अर्थव्यवस्था बंदिस्त असणे, या 2 गृहीतकांचा जर आपण विचार केला तर मग आपल्याला फक्त उत्पादन संस्था आणि उपभोग संस्था या 2 क्षेत्रांच्याच माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न चक्राकार गतीनं कसं फिरत राहतं हे या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दाखवता येतं. आता जो आतलं सर्कल आपण जे घेतलेलं आहे, म्हणजे हे उत्पादन घटक आहे, भूमी भांडवल श्रम आणि संघटन आहे, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ते वस्तू आणि सेवा निर्माण करतायत आणि ते पुरवतायत. तर याला काय म्हणायचं, वास्तव प्रवाह. या वास्तव प्रवाहांचं पैशात मूल्य दिलं जातं. ते कसं आहे, कधी खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात हे मूल्य आहे, किंवा किमतीच्या स्वरूपात हे मूल्य आहे. मग या पद्धतीनं हा झाला वास्तव प्रवाह आणि हा झाला चलनी प्रवाह. आणि हा चलनी प्रवाह जो आहे, तर हा चलनी प्रवाह महत्वाचा आहे. आपल्याला 2 वेगवेगळ्या सर्कलमध्ये पण तो दाखवता येतो. बघा, इथे आपण 2 सर्कल घेतले, ठीक आहे. उत्पादन घटक काय आहे, भूमी भांडवल श्रम आणि संघटन. त्यांना काय मिळणार आहे, तर त्यांना किंमत मिळणार आहे. इकडे आल्यानंतर त्यांना किंमत मिळणार आहे. आणि ही किंमत मिळाल्यानंतर आपोआपच काय होणार आहे, तर आपल्याला आतल्या सर्कलमध्ये फक्त वास्तव प्रवाह दाखवता येईल, बाहेरच्या सर्कलमध्ये आपल्याला चलनी प्रवाह दाखवता येईल. पण तसा न दाखवता आपण असा जरी तो दाखवला की हा झाला वास्तव प्रवाह आणि हा झाला चलनी प्रवाह, तरी चालण्यासारखं आहे. मग याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह. समजलं असेल तुम्हाला हा भाग. खरी थोडीशी प्रॅक्टिस करा. पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे त्याप्रमाणेच तुम्ही काढली, तशी प्रॅक्टिस केली तरी चालण्यासारखं आहे. भाग महत्वाचा काय आहे की प्रवाह कसा आहे की किमतीच्या स्वरूपात पैसा उत्पादन संस्थांकडे येतो आणि खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात पैसा उपभोग संस्थेकडे जातो आणि या पद्धतीनं पैसा चक्राकार गतीनं फिरत असतो. हा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे.
आता पुढचा भाग आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य. आपण हा जो चक्राकार प्रवाह आधी बघितला त्याचं कारणच हे आहे की आपल्याला ती वैशिष्ट्य व्यवस्थित समजावी. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य काय आहेत याचा अभ्यास करणार